नमस्कार, मी सुजित, शेअर मार्केटमधला एक ट्रेडर आणि म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर. आज आपण बघूया आजची ही तेजी कोणते असे कारण होते की ही तेजी आज बनली. ॲक्च्युली आज जर बघायला गेलं ना तसं मार्केटमध्ये न्यूज तर ह्या निगेटिव्हच होते. इराण आणि US जी वॉर चालू आहे हे अजून एक्सलेट होताना दिसते. निफ्टीमध्ये जवळपास 200 पॉईंटची तेजी झाली आणि सेन्सेक्समध्ये सुद्धा तेजी होती. यामागे नेमकं कारण काय होतं आपण डिस्कस करू. तसे बघायला गेलं तर आज बँक निफ्टीमध्ये सुद्धा बऱ्यापैकी तेजी होती, जवळपास 2% पर्यंत. गेल्या 2 दिवसामध्ये आपल्या इंडियामध्ये जे गॅसची कमतरता होती, ती थोडीशी पूर्ण होताना दिसली. गॅस वगैरे, ऑइल वगैरे थोडेसे आपले 1-2 तिथनं स्टेट ऑफ हॉर्समधून जे टँकर शिप होत्या, त्या निघाल्या होत्या. त्यासुद्धा पोहोचल्या. त्यानंतर ते काल परवा परत डिस्कशन झाले होते. US सोबत आपली ट्रेड डील ही होल्ड आहे. जोपर्यंत क्लिअरिटी भेटत नाही तोपर्यंत. अशा 2-3 पॉझिटिव्ह न्यूज होत्या. त्या न्यूजचा असर असेल, त्यामुळे थोडंसं वाढलं आणि शिवाय उद्या आता एक्सपायरी राहणार. तर FIs जनरली काय करतात, एक्सपायरीच्या आदल्या दिवशी मार्केटला वर येऊन जातात आणि नेक्स्ट डे परत खाली पडतात. त्याचा एक परिणाम असू शकतो. जनरली जर बघायला गेलं तर आज ह्या न्यूज बऱ्याचशा निगेटिव्ह होत्या. जसं की क्रूड ऑइल हे $100 पर्यंत आले होते. तिथने परत 103 पर्यंत गेलेलं आहे. त्याचबरोबर इराण US वॉर अजून एक्सलेट होऊन दिसते. परत त्या ठिकाणी बॉम्ब्स वगैरे त्यांचे पडलेले आहेत. अजून ती वॉर वाढताना दिसत आहे. हे 2-3 असे वीक पॉईंट आहेत जे येत्या आठवड्यामध्ये मार्केटला परत डाउनग्रेड करू शकतात. तरी आपण या तेजीमध्ये असा विचार करायला नको आहे की आता मार्केट वाढत आहे. सावधानतापूर्वक राहायला हवे. थोडेसे प्रॉफिटमध्ये असेल तर प्रॉफिट बुक करून घ्या. परत खाली पडल्यानंतर आपल्याकडं ॲव्हरेजिंगला पण पैसे राहतील. अशा हिशोबाने आपण प्ले करणं गरजेचं आहे. US ने स्टेट ऑफ हॉर्मसवरती हमला केलेला आहे. त्या ठिकाणी हमला झाल्यानंतर फ्रान्स त्यांच्या म्हणजे ट्रम्प त्यांनी जे सांगितलं होतं की स्टेट ऑफ हॉर्मस खोलण्यासाठी माझ्यासोबत तुम्ही या. तर फ्रान्स हे रेडी झालेलं आहे. पण त्यामध्ये कंडिशन टाकलं की तुम्ही जेव्हा तिथं हल्ला वगैरे करसाल तर आम्ही येणार नाही. तर ह्या 2-3 गोष्टीचे बदलाव झालेले आहेत. त्याच्यामुळे असं दिसतंय की मार्केट हे पडणार, म्हणजे पडू शकते. कारण ही वॉर अजून एक्सलेट होते, थांबत नाही आहे. अजून वाढत जात आहे. तरी बघू आता नेक्स्ट वीकमध्ये काय काय घडते. त्याचबरोबर आपला रुपयासुद्धा खूप कमजोर होत आहे आणि रुपया कमजोर झाला, डॉलर वाढत आहे. डॉलर वाढतो याचा अर्थ गोल्डची प्राईस कमी होत आहे. त्यामुळे मार्केटमध्ये थोडं सावधानता बाळगणे खूप गरजेचे आहे. एकदम हेवी इन्व्हेस्टमेंट करणं थोडंसं नुकसानदायक ठरू शकते. थोडे-थोडे पैसे करून चांगल्या शेअरमध्ये आपण इन्व्हेस्ट करू शकता. पण थोडं जर होल्ड केलं अजून तर चांगल्या प्राईसला पण मिळतील. कदाचित हा रिबाउंड जो असतो तो असू शकतो. मार्केटमध्ये जी म्हणजे पडल्यानंतर एक बॉल पडल्यानंतर जसा वरती जातो त्या प्रकारे असू शकते. तरी या ठिकाणी फ्रेश इन्व्हेस्टमेंट थोडीशी टाळायला चांगलं राहील. नवीन इन्व्हेस्टमेंट जेव्हा आपण मार्केट डाऊन जाईल तेव्हाच करावी. व्हिडिओमधली माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.